नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने 4 कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करणे सांगितले आहेत। तर तुम्ही या 4 कागदपत्रांची पूर्तता केली तर तुम्हाला 19वा चा हप्ता आहे तो तुम्हाला भेटेल। नाहीतर तुम्ही या 4 कागदपत्रांची पूर्तता नाही केली तर तुम्हाला पीएम किसान हप्ता येण्यास तुम्हाला अडथळा होणार आहे। तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून। तर तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत, कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत, आता हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन पाहावा लागणार आहे। तर तुम्हाला जो 19वा हप्ता आहे तो कधी येणार आहे, नंतर शेतकरी मित्रांनो पेपरमध्ये बातम्या सुद्धा येत आहेत, तर त्या लवकरात लवकर हप्ता सुद्धा येणार आहे। तर तुम्हाला 4 कागदपत्राची तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन जमा करायचे आहेत। अशी कोणकोणती कागदपत्रे आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर तुम्हाला यामध्ये 4 सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून दिल्यात। तर शेतकऱ्यांना दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची 4 कामे कोणकोणती लवकर करायची आहेत आणि लवकर पूर्ण करायचे आहेत। ते थोड्या दिवसामध्ये पीएम किसान योजनेचा 91वा हप्ता तुम्हाला बँकेमध्ये जमा होणार आहे। त्यात तुम्हाला हे 4 कामे लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत, अन्यथा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आहे ना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 18 हप्ते आपल्याला बँकेमध्ये जमा घेतले असतील, पण आता जो 19वा हप्ता आहे तुम्ही त्याची वाट बघत असाल तर ते केंद्र सरकारच्या माध्यमातून या 4 बाबी तुम्हाला करावे लागणार आहेत। तर ते कोणकोणत्या करणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे महत्त्वाची सर्व शेतकऱ्यांनी ही 4 कामे लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत। सर्व शेतकऱ्यांनी आता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। जर 4 कामे तुम्ही नाही केली तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 91वा हप्ता मिळणार नाही, असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आता सांगण्यात आलेलं आहे। तर देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि या 4 सूचना कोणकोणत्या केल्यात, महत्त्वाचे अपडेट काय करायला सांगितले, त्यातील पहिले जे काम आहे ते तुम्हाला आता लगेच करून घ्यायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये सर्वांनी लक्षात ठेवा की 4 कामे यामधील एक जरी काम तुम्ही अपूर्ण सोडलं तर तुम्हाला समजा तुम्हाला जो हप्ता पीएम किसान योजनेचा तो येणार नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी विचार करा की मी आता तुम्हाला पूर्ण जो डॉक्युमेंट कशी अपडेट करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता स्पष्टपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणती महत्त्वाची कामे 4 मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये 4 कामे आहेत, ओळीने सांगतो कोणकोणती कामे करायची आहेत याची पूर्ण करायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। समजा चुकून जर या कामामधील एक जरी काम तुम्ही विसरलं, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 91वा हप्ता भेटणार नाही। त्यामुळं तुम्हाला माहित असेल की पैसे कधी येणार आपण आतुरतेने वाट बघत असतो पीएम किसान योजनेचे, पण तुम्ही 91वा हप्ता मिळण्यासाठी तुम्ही वाट पाहत असाल तर सरकारने असं सांगितलंय की कोणती कामे करायची आहेत हे लक्षात ठेवा। बघा शेतकऱ्यांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड आहे। त्या रेशन कार्डवर ते पीएम किसान योजनेसाठी तुम्ही रेशन कार्ड जोडलेलं असतंय, तुमच्यासाठी एक काम करायचं आहे। आता तुम्ही पाहिलं सुद्धा असेल, रेशन कार्डच्या दुकानामध्ये एक अपडेट आलेले एक माहिती सुद्धा सांगितली, ते म्हणजे दुसरं तिसरं नसं तर त्यामधील तुम्हाला शेवटचं 4थं काम घ्यायचं आहे रेशन कार्ड। आणि त्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड दुकानदारांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं असेल, तर पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन नाही तर तुम्हाला, कारण सर्वांनी 4थं काम करायचं केलं तर तुम्हाला कोणालाच पीएम किसानचा हप्ता भेटणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय। तर 4थं काम आहे त्याचा 2025 मध्ये नवीन तुम्हाला काय काम करायला सांगितलंय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर रेशन कार्ड मध्ये तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते सांगतो। बघा या ठिकाणी जर तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता भरताना, म्हणजे बघा तुम्ही आता एखादा आधी जो अर्ज भरताना तुम्ही रेशन कार्ड म्हणजे पिवळे रेशन कार्ड असेल, नंतर केसरी रेशन कार्ड असेल, जर झेरॉक्स जोडला असेल तर तुम्हाला बघा हे करायचं आहे। त्या ठिकाणी कागदपत्र म्हणून तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडलं असेल तर तुम्हाला ठिकाणी केवायसी अपडेट केलाय का हे तुम्हाला पाहायचं आहे। तर आता रेशन कार्ड दुकान सुद्धा केवायसी अपडेट करून तुम्हाला सारखं वारंवार माहिती तुम्हाला सांगत आहेत। तर केवायसी अपडेट नाही केलं तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो येण्यास तुम्हाला अडथळा होणार आहे। तर आता एकट्याला कोणकोणत्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत ते सुद्धा सांगत नाही। तर तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड मधील जे कोणी तुमचा मुलगा असेल, नंतर तुमच्या सून असेल, नंतर भाऊ असेल, याची संपूर्ण माहिती तुम्हाला ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे। ई-केवायसी केलं नाही तर तुम्हाला जो रेशन कार्डचा माल आहे तो सुद्धा मिळणार नाही आणि तुम्ही
पीएम किसान योजनेसाठी जो रेशन कार्ड जोडलं होतं ते तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागणार आहे। तर चौथे तुम्हाला काम लगेच सांगणार आहे, हे सुद्धा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही चौथं काम नाही केलं तर। तुमच्या घरातील इतर कोणते नातेवाईक असू द्या, सर्वांनी एक केवायसी करून घेणं गरजेचं आहे। तुमचे नातेवाईक किती आहेत हे तुम्हाला आता सरकारनं चेक करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ 100% मिळणार आहे। जर रेशन कार्डवरची केवायसी केली नसेल तर तुम्हाला आता तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। तर पीएम किसान योजनेचा जो एकूणच हप्ता मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, काळजीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। तुम्हाला एक काम करून अजून एक करण्याचं आहे, ते म्हणजे यात प्रॉब्लेम तर नाही का, तुम्ही जे तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत ते काम झालेलं आहे। पहिलं दुसरं काम सांगतो तुम्हाला, बघा आता कोणतं काम करायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमचे जे आधार कार्ड आहे, बघा आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड तुमच्यावरती नाव बरोबर आहे का चेक करून घ्यायचं आहे। तुमचे बँकेचे खाते आहे त्याच्यावरती सुद्धा जे आधार कार्ड वरती नाव आहे तेच बँकेच्या खात्यावरती आहे का ते सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे। तर तुमचा जो अर्ज भरतो असतो त्या अर्जावरती नाव पाहायचं, आधार कार्ड वरती नाव पाहायचं आणि बँकेच्या पासबुक वरती नाव पाहायचं। यामध्ये गडबड झाली तर तुम्हाला जे बँकेचे पैसे भेटणार आहेत ते आता तुम्हाला भेटणार नाहीत। तर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे, तुमची जी जन्मतारीख आहे ती आधार कार्डवरती बँकेच्या खात्यावरती लिहिलेली असते। तर 2025 सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे, तुमचं जर आधार कार्डवरती सेम टू सेम नाव असेल तेच तुम्हाला लवकरात लवकर चेक करायचं आहे। तुमचं नाव तसं नसेल, तर जन्मतारीख तशी नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचा आहे। अन्यथा तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकूणचा हप्ता सरकारकडून सोडला जाणार नाही। तुम्हाला हे लक्षात ठेवा, कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून कडक पावले आता उचलल्यामुळे आधार कार्डवरील तुमचं जन्मतारीख, तुमच्या बँकेचे पासबुक हे तुम्हाला चेक करायचं आहे। मित्रांनो, ही झाली महत्वाची माहिती। तुम्हाला 2 कामे आता सांगितलेत, चौथं जे काम आता असणार आहे ते अत्यंत महत्वाचं असणार आहे, कारण 2025 मध्ये नवीन कामं शेतकऱ्यांना करायला सांगितलेत। त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू पाहत राहा, अत्यंत महत्वाचा तुम्हाला व्हिडिओ सांगत आहे। मी चौथं काम नाही केलं तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यामध्ये अडथळा होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऐकलं पण असेल, हे तिसरं काम म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढणं अत्यंत महत्वाचं आहे, अन्यथा तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। कारण फार्मर आयडी कार्ड जे आहे ते शेतकरी कार्ड म्हणून तुमचं ओळखपत्र आहे। शेतकऱ्याचं ओळखपत्र हे सरकारला कळायला पाहिजे, त्यासाठी फार्मर आयडी कार्ड काढणं अतिशय महत्वाचं आहे। सांगितले मित्रांनो, पीएम किसान योजना ही गरीब आणि गरजू शेतकऱ्यासाठी बनवण्यात आलेली आहे। तर शेतकऱ्यांची चुकीच्या प्रकारे पीएम किसान योजनेचा अर्ज करून वेगवेगळे घोटाळे पीएम किसान योजनेमध्ये सापडलेत। बीड असेल, नंतर अलग-अलग जिल्ह्यामध्ये घोटाळे सापडलेत। त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे, पण लवकरात लवकर काढून तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती जमा करा, नाहीतर तुम्ही दुर्लक्ष करू नका। मित्रांनो, तुम्हाला नंतर तुम्ही पैसे येण्यास त्रास होऊ शकतो। ती अत्यंत महत्वाचं 2025 मध्ये अपडेट झालेलं आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला चौथं काम करायला सांगितलंय। सर्व मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या, तरच तुम्हाला याचा पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, येथे सर्वांनी आता लक्ष द्यायचं आहे की बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्डवर 10 वर्षापेक्षा जुनं झाले असेल तर तुम्हाला जे आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला जे आधार कार्ड आहे ते आता तुम्हाला अपडेट करून घेणं गरजेचं आहे। समजा 2025 चालू आहे आता, तर तुमचं 2015च्या अगोदर आधार कार्ड काढले असेल तर त्या शेतकऱ्यांनी तुमचं हे काम करून घेण्याचं आहे। तर हे चौथं काम पूर्ण करणे, दुसरं चौथं काम कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आधार कार्ड धारकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा जे लाभ घेत आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांना महत्वाचं काम करायचं आहे, आव्हान केलंय, ते म्हणजे आधार कार्ड बनवून मिळतं, तिथं जाऊन तुम्हाला आधार कार्ड बनवून घ्यायचं आहे। नंतर तुमचा जो फोटो आहे तो सुद्धा अपडेट करायचा आहे। हे सर्व डिटेल्स आपल्याला करायचे आहेत। हे नाही केलं तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। जवळजवळ 90 ते 95% शेतकऱ्याचे हे आधार कार्ड जुन्या 2015च्या अगोदरचे आहेत। तर शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून त्यांचं आधार कार्ड अपडेट करायला सांगितले आहे, कारण तुम्ही पीएम किसान योजनेचा अर्ज भरताना सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड दिलं असतंय, आणि त्या आधार कार्डावरती तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला येत असतो। आता तुम्हाला तुमची त्याच्यावरती पात्रता चेक केली जाते, नंतर तुमचे किती उत्पन्न किती हे चेक केलं जातं। त्यामुळं आपल्या एका माणसाचं संपूर्ण प्रोफाईल तयार केलं जातं। हे तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्याचं अतिशय
महत्वाचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा.